पैठण तालुक्यातील वडवळे गावातील काही राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासगी शेतजमिनीतून शासकीय सिमेंट रस्ता करण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे। संबंधित शेतमालक विष्णू भानदास पाचे आपल्या खासगी शेतजमिनीतून सिमेंट रस्ता करण्यात येऊ नये अशी मागणी करत असताना संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच काही राजकीय पुढारी राजकीय दबाव तंत्राचा अवलंब करत धुडगूस घालत दादागिरी करून मालकी हक्काच्या शेतजमिनीतून बळाचा वापर करून शासकीय सिमेंट रस्ता करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतमालक विष्णू भानदास पाचे यांनी केले आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात पैठण न्यायालयाने सिमेंट रस्ता करण्याबाबत मनाई हुकूम पारित केला आहे। असे असताना गावातील काही राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत संबंधित शेतमालकाच्या शेताच्या खाजगी जागेतून सिमेंट रस्ता करण्याचा अन्यायकारक आणि बेकायदेशीर प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर आली आहे। संबंधित शेतमालक भानदास पाचे यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पैठणचे तहसीलदार, पैठणचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच पैठणचे पोलीस उप अधीक्षक यांना निवेदन सादर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। इतकेच नव्हे तर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावे अशी मागणी विष्णू भानदास पाचे यांनी केली आहे। पैठण तालुक्यातील वडवळे हे गाव शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या गावातील रहिवासी विष्णू भानदास पाचे यांची गट क्रमांक 154/1 मध्ये स्वतःच्या व पत्नीच्या मालकीची शेतजमीन असून पाचे यांनी पैठण भूमी अभिलेख कार्यालयाकडून शेतजमिनीची मोजणी करून हद्दीच्या खुणा केल्या असताना ग्रामपंचायतचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते पाचे यांच्या मालकीच्या खाजगी शेतजमिनीतून सिमेंट रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे। या प्रकरणात माझ्यावर दबाव तंत्र व दडपशाही करून बळजबरीने हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे माझ्यावर अन्याय होत असल्याचे शेतमालक विष्णू पाचे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। इतकेच नव्हे तर पैठण न्यायालयाने या बाबत मनाई हुकुमाचा आदेश पारित केला असताना गावातील राजकीय पुढारी न्यायालयाचे आदेश पायदळी तोडून पाचे यांच्या शेतातून सिमेंट रस्ता करण्याचा प्रयत्न करीत आहेत। याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि विभागाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विष्णू पाचे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। संबंधित राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते दडपशाही करत असल्याने मला मोठा मानसिक त्रास होत असल्याचे विष्णू पाचे यांनी सांगितले। कोणाच्याही खाजगी शेतातून तुम्ही सिमेंट रस्ता कसा करणार? जमीन संपादित न करता खाजगी शेतातून सिमेंट रस्ता करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे? मी गरीब असल्याने म्हणून तुम्ही ही झुंडशाही करता का? असा सवाल शेतमालक विष्णू पाचे यांनी केले। याबाबत पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांनी गांभीर्याने लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणीही वडवळे येथील रहिवासी विष्णू भानदास पाचे यांनी केली आहे। आपलं नाव काय? विष्णू भानदास पाचे। पाचे साहेब, आपण कोणत्या गावाचे रहिवासी आहात? वडवाळी तालुका पैठण। बरं, आपण पैठण तालुक्यातील वडवळे या गावातील रहिवासी आहेत। हो। आपला नेमका काय प्रॉब्लेम आहे? माझ्या शेतामधून शिवसेनेचे कार्यकर्ते बळजबरीने रस्ता करत आहेत। बरं, हा जो रस्ता करीत आहेत तर ती जागा जी आहे तर ती आपली खाजगी जागा आहे, शेताची जागा। हो। असंच आपलं म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे बांधावरून सर्व नंबरवरून रस्ता करावा। बरं, तर ते आपल्या शेतामधूनच रस्ता तयार करीत आहे। हो। हा रस्ता जो आहे तो कोणत्या योजनेत आहे? रोजगार हमी योजनेतून आहे। म्हणजे सरकारी रस्ता, रोजगार हमी योजनेचा रस्ता आपल्या खाजगी जागेतून ते करीत आहेत, तर याबद्दल आपण त्यांना अटकाव केला का? हो, वारंवार ते JCB घेऊन येतात। मी त्यांना म्हणतो माझ्या शेतातून करू नका, बांधावरून रजिस्टर तहसीलच्या नियमानुसार करावा असं माझं म्हणणं आहे। मग त्यांची काय प्रतिक्रिया आहे? ते म्हणतात आम्हाला काही माहीत नाही तुझा बांध कुठं आहे काय आहे, आम्ही तर रस्ता असा आमच्या पद्धतीनेच करणार आहोत। म्हणजे हा बेकायदेशीर रस्ता ते तयार करीत असताना सुद्धा आपल्याशी जे अरेरावीची भाषा करतात किंवा दादागिरीची भाषा करतात, त्यांची भाषा काय, नेमकं काय म्हणतात ते? ते म्हणतात तुला पोलीस स्टेशनमध्ये अटक करून आम्ही रातोरात रस्ता बनवून घेऊ।
म्हणजे हे जे अन्यायकारक आहे टाकू असं ते म्हणतात. आणि सरकारी शासनाचा असा GR आहे की रोजगार हमी योजनेचे जे काम आहे ते कुठल्याही खाजगी जागेत करता येत नाही आणि खाजगी जागेत आपण जे काही त्यांना अटकाव करीत आहात आणि आपली बाजू जी भक्कम आहे या संदर्भात आपण कुठं दाद मागितली? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेल पाठवलेला आहे. बर तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे. बर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिलेला आहे. बर DYSP ऑफिस पैठण यांना पण दिलेला आहे. बर तर इतकं करून सुद्धा त्यांचा हा प्रकार अजून काही थांबलेला नाही. थांबलेला नाही. त्यांनी माझा मुख्य रस्ता येणारा हां तो पण अडवून वळण काट्या टाकून मला बंद केलेला आहे रस्ता. म्हणजे एकंदरीत आपल्या गावाचे सरपंच कोण आहेत? आपल्या गावाचे सरपंच जे आहेत शिवसेनेचे आहेत की कोणत्या पक्षाचे? शिवसेनेचे आहे. बर त्यांची काय भूमिका आहे? त्यांची भूमिका आहे आम्ही रस्त्याचं टेंडर घेतलेलं आहे अच्छा आणि आमचं मार्च एंडिंगमुळे बिल अटकलेलं आहे. आम्हाला रस्ता करायचा आहे. पण तुम्ही सांगितलं असेल ना त्यांना की खाजगी जागेतून तुम्ही कसं काय रस्ता घेताय? सांगितलं त्यांना माझं मोजणीचा नकाशा वगैरे पूर्ण म्हणजे दाखवलं. एकंदरीत जे पैठण तालुक्यामध्ये राजकीय दबावापोटी जे काही कामे करण्यात येत आहेत त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपलं आहे की आपल्या खाजगी जागेतून रोजगार हमी योजनेचं काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये दादागिरीसुद्धा केली जात आहे. बरं या संदर्भात आपण न्यायालयात दाद मागितली का? हो न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे. स्टे ऑर्डर मिळालेली आहे मला ती. बर म्हणजे न्यायालयाचा या रस्त्याच्या कामासंदर्भात आपल्याला मनाई हुकूम मिळालेला आहे. हो म्हणजे मनाई हुकूम न्यायालयाने दिला असताना सुद्धा ते पुन्हा येऊन तिथं रस्ता तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हो. एकंदरीत हा प्रकार जो आहे तो दादागिरीचा आहे, न्यायालयाचा अवमान करणारा आहे. हो. या सर्व प्रकाराबाबत आम्ही संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने मी संपादक सुनील टाक या सर्व प्रकाराचा निषेध व्यक्त करीत आहे. तालुक्याचे आमदार विलासबापू भुमरे या संदर्भात लक्ष घालावे अशी आम्ही मागणी करीत आहोत. आपली काय मागणी या संदर्भात? माझं पण तेच म्हणणं आहे. रस्ता बांधावरून घेण्यात यावा. माझ्यामधून शेतामधून घेऊ नये. माझ्या शेताचे 2 तुकडे करू नये. म्हणजे आपल्या खाजगी शेतातून तर रस्ताच तयार करता येत नाही हो. की खाजगी जागेत कुठलाही रस्ता कुठलाही सरकारी रस्ता आणि योजनेचा रस्ता करूच शकत नाही. परंतु आपण याचा प्रतिकार करीत असताना आपल्या बाजूनं कोण बोलत आहेत तिथं? कोणीच माझ्याकडून बोलत नाही. जे काय बोलतात ते त्यांच्या बाजूनेच बोलत असतात. याबाबत तालुक्याचे आमदार विलासबापू भुमरे यांनी याकडे लक्ष द्यावं असे आम्ही संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही त्यांच्यापर्यंत हे मॅसेज पोहोचवत आहोत. आपले खूप आभार. धन्यवाद.